तुमच्या गुडघ्यामध्ये पेन होतोय का आणि ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय आणि एका वयानुसार गुडघे का दुखतात हे सर्व बघू. चला तर सुरू करूया आजचा ब्लॉग. मी आहे प्रेम मुंडे आणि जर तुम्ही इथपर्यंत जर पोहोचला असाल तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजचा ब्लॉग आणि ह्या सर्व गोष्टीचा आन्सर जाणून घेऊ. आज मॉर्निंगला क्लास नसून डायरेक्ट ओपीडी मध्ये गेलो. ओपीडी मध्ये गेल्याच्या नंतर पुढच्या क्लासचा होमवर्क केला, कारण की घरचे काम ओपीडी मध्ये आणि ओपीडीचे काम घरी, असं काय उलट सुलट होईल माझ्यासोबत. तर मग या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर मग पेशंट बघतो. पेशंट बघून झाल्याच्या नंतर मग आता दुपारून ऑस्टिओआर्थरायटिसचं लेक्चर आहे. आता तुम्ही ह्या गोष्टी जाणून घ्या. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय आणि ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असत्यान की गुडघ्यामध्ये एक वय झाल्याच्या नंतर पेन का होतो. तर चला तर ह्या सर्व गोष्टीचं मी तुम्हाला आन्सर सांगतो. ऑस्टिओआर्थरायटिस हा एक डिजेनरेटिव्ह जॉईंट डिसीज आहे, ज्यामधील कार्टिलेज हळूहळू झिजतं. त्यामुळे जॉईंट मधला स्पेस कमी होतो आणि पेन, स्टिफनेस, स्वेलिंग आणि उठाय बसाय त्रास होतो. हे 40 वर्षाच्या नंतर जास्त होतं. हा आजार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थोडा अधिक प्रमाणात दिसून येतोय. आता ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय आहे तुम्ही म्हणता, हे डिपेंड अपॉन पेशंट असतं, बट एक कॉमन ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगतो. मेडिसिन, फिजिओथेरपी, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, असिस्टिव्ह डिव्हाइस याने तर 70 ते 80% पेशंट बरे होते. आणि जर या सर्व गोष्टीने जर फरक पडला नाही तर डायरेक्ट सर्जरी करायची, विषय मिटून टाकायचा.